नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सर्वजण आश्रमातून परत आलेले असतात. तेव्हाच आता प्रेरणा म्हणते की आपली मिठू सापडली याचा आनंद मानायचा की तिची मानसिक परिस्थिती बरी नाही आहे याचं दुःख मानायचं. तेव्हा आता तेजा म्हणते की पण ती अशी लपून का बसली आपल्यापासून. तर श्वेता म्हणते की संजीवनीताई म्हणाल्या की ती हरवल्यासारखी असायची. आणि ती आश्चर्याने म्हणते की मिठू, आपली मिठू, जिची बडबड कधी थांबायचीच नाही आणि एनर्जी तर काही विचारायलाच नको, का कोशात गेली असेल ती अशी. यावर आता तेजा म्हणते की मला एक कळत नाही आहे की इतर वेळी इतकी घडाघडा बोलणारी मिठू आता तिने का नाही शेअर केलं आपल्याशी काही. आधी तर सगळ्या गोष्टी येऊन सांगायच्या आपल्याला. मग आता काय झालं होतं, आपल्याला का नाही सांगितलं तिने, मेलो होतं का आपण. यावर प्रेरणा म्हणते की का आपण इतक्या परका झालो आपण तिच्यासाठी की आपल्यापासूनच लांब पळते ती. तेव्हा श्वेता म्हणते की मला तर दोनच गोष्टी वाटत आहेत की एकतर तिच्या आयुष्यात इतकं विचित्र आणि अनपेक्षित घडले की तिला आपल्याला सांगता आलं नाही, किंवा तिला हेही सुचलं नाही की आपल्याला सांगितलं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, किंवा मग हिनेच काहीतरी माती खाल्ली म्हणून तिला आपल्याला फेस करता येत नाही. यावर आता प्रेरणा म्हणते की मग ती कुठे गेली असेल, आईबाबांकडे गेली असेल का सातारला, की दुसऱ्या कुठल्या मित्रमैत्रिणींकडे गेली असेल. तेव्हा वल्लरी म्हणते की आता आपण फक्त अंदाज लावू शकतो, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे मिठूताईंना शोधणं. आता त्यांना अशा ठिकाणी शोधणं जास्त गरजेचं आहे जिथे त्या जाण्याची जास्त शक्यता आहे. आणि ती म्हणते की बुलबुल बाग. तेव्हा सगळेजण आता पटकन बुलबुल बागेत जाण्यासाठी निघतात. तर इकडे आपण पाहतो की इंदुताई मिठूशी बोलत असतात आणि त्या मिठूला म्हणतात की मिठू, कशाला दरवाजा वाजवते ग तू, कोणी उघडणार नाही आता तो दरवाजा. तेव्हा मिठू म्हणते की असं का म्हणताय काकू, मला ना वल्लरीला भेटायचं आहे. तेव्हा इंदुताई म्हणतात की ती तुझी वल्लरी आहे ना, आता खूप मोठी वकील झाली आहे, ती या झोपड्यात राहील का ग, मोठा बंगला बांधलाय तिने दुसरीकडे, तिथेच राहते ती. माझ्या मण्याला सुद्धा घेऊन गेली ग ती तिकडे आणि मला वाटलं की मला सुद्धा घेऊन जाईल, पण मला नाही नेलं. मला म्हणते की सासूबाई तुम्ही इथेच राहा आता. मग काय, राहते आता मी एकटीच इथे. तेव्हा मिठू म्हणते की नाही, वल्लरी असं नाही वागणार. आणि ती विचारायला लागते की तेजा कुठे काकू. तेव्हा इंदुताई सांगतात की अगं तेजा आता भारतात नाही राहत, सिंगापूरला राहते आता ती. तेव्हा मिठू विचारायला लागते की तेजा सिंगापूरला गेले, मग प्रेरणादी आणि श्वेता, चला ना त्यांना भेटूया. तेव्हा इंदुताई आता इमोशनल होण्याचं नाटक करत मिठूला सांगायला लागतात की अगं मिठू, तुला माहिती आहे का, तुम्हा सगळ्यांना भेटायचं आहे तुला. तेव्हा प्रेरणा खूप गुणाची पोर होती ग, पण तिचा खूप काडीमोड झाला, तिच्या नवऱ्याने सोडून दिलं तिला. तेव्हा आता हे ऐकून मिठू खूप शॉक होते आणि म्हणते की नाही, अजित जिजू असं कधीच नाही करणार. यावर इंदुताई म्हणतात की तिच्या माहेरी राहते आईकडे ती कोकणात, आणि श्वेता असं म्हणून त्या खूपच रडायला लागतात. तेव्हा मिठू घाबरून विचारायला लागते की काकू असं का बोलताय, कुठे आहे श्वेता. तेव्हा इंदुताई आता रडत सांगतात की श्वेता आता या जगात नाही राहिली ग मिठू, तुला तर माहीतच होतं ना की ती डोक्याने कशी तापट होती, काहीतरी उलटसुलट कांड केलं आणि अडकली मग त्याच्यात, आणि तिला तो धक्का सहन नाही झाला आणि तिने गळफास लावून घेतला ग. तेव्हा हे ऐकून मिठूला खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणायला लागते की नाही काकू, हे सगळं खोटं आहे. आणि ती खूपच रडायला लागते आणि म्हणते की मी का नाही फोन केला त्यांना. तर मिठूला असं रडताना बघून इंदुताई मात्र गालातल्या गालात हसत असतात. तर इकडे आता वल्लरी, तेजा, प्रेरणा आणि श्वेता धावतच बुलबुल बागेत आलेले असतात. तर त्याचवेळी मिठूसुद्धा आता पाठच्या गेटने एकदम जड पावलांनी रडत बुलबुल बागेतून बाहेर येत असते आणि त्यांचं लक्ष एकमेकींकडे काही जात नाही. आता मिठू बाहेर येऊन खूपच रडत असते आणि रडता रडता आता ती पाठी वळून बघते तर तिचं लक्ष बाल्कनीत जातं. तर बाल्कनीत लटकवलेल्या त्या आकाशकंदिलाकडे जातं आणि ती आकाशकंदील बघून मिठू खूपच शॉक होते आणि त्यावरील फोटो बघून खूप खुशसुद्धा होते आणि म्हणते की हा कंदील आणि त्यावरील आमचे फोटो, म्हणजे याचा अर्थ माझ्या सगळ्या मैत्रिणी इथेच आहेत. तेव्हाच आता इंदुताई पटकन धावतच बाहेर येतात आणि मिठूला बघायला लागतात आणि मिठूला असं खुश होऊन त्या कंदिलाकडे बघताना पाहून त्या खूपच घाबरून जातात. तर इकडे मिठू मनातच म्हणते की इंदू काकूंनी सांगितलं तसं काहीच नाही आहे. असं म्हणून मिठू थोडंसं पुढे जाते आणि जोरात सर्वांना आवाज द्यायला लागते की वल्लरी, तेजा, श्वेता, प्रेरणादी. तेव्हा सगळेजण धावतच आता बाल्कनीमध्ये येतात आणि मिठूला समोर बघून ते खूपच खुश होतात आणि इमोशनलसुद्धा होतात आणि मिठूला म्हणायला लागतात की तिथेच थांबा, मी आलोच खाली. असं म्हणून त्या धावतच खाली यायला लागतात. आता मिठू खूपच रागाने इंदुताईंकडे बघायला लागते. आता सर्वजण खाली आलेले असतात आणि मिठूकडे बघून खूपच इमोशनल होतात आणि खूप रडायला लागतात. तेव्हा मिठूसुद्धा धावत जाऊन सर्वांना मिठी मारते आणि मिठूला समोर बघून सर्वजण खूप इमोशनल झालेले असतात. आता तेजा मिठूला विचारायला लागते की मिठू काय हे
कुठे होतीस तू, किती फोन केले आम्ही तुला. तर वल्लरीसुद्धा म्हणते की का नाही फोन घेतले आमचे, कुठे गायब झाला होता तुम्ही, एकही फोन नाही करू शकलात का आम्हाला. तर प्रेरणा म्हणते की मिठू, मी तर तुझ्या आईबाबांना पण फोन ट्राय केला होता, पण त्यांनी पण फोन नाही उचलला, कुठे गेली होतीस ग तू. तर श्वेता म्हणते की आश्रमातून पण पळून आलीस तू. तेव्हा मिठूसुद्धा खूप रडायला लागते आणि म्हणायला लागते की मी सुद्धा खूप मिस केलं तुम्हाला, खरंच सॉरी, चुकलं माझं, असं म्हणून आता सगळेच खूप रडायला लागतात आणि मिठूला मिठी मारतात. तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण घरात येतात. तेव्हाच मिठू या 5ही जणींचा फोटो बघून खूपच इमोशनल होते आणि त्या फोटोकडे बघत म्हणायला लागते की हर्षितवर रागवून आणि तुम्हा सगळ्यांना सोडून मी निघून गेले, असं म्हणून आता मिठू तिची स्टोरी सांगायला लागते आणि म्हणते की तेव्हाच मी ठरवलं की मी पुन्हा येईल तेव्हा एक प्रसिद्ध अभिनेत्री बनून अगदी मानाने, म्हणून मी ऑडिशन देण्याचा सपाटा लावला. खूप प्रोडक्शन हाऊस फिरले, सगळे तोंडावरती माझं कौतुक करायचे, खूप छान ॲक्टिंग करते, खूप छान डान्स करते, आम्ही तुला खूप छान काम देऊ. पण असं घडायचं काहीच नाही. खूप डिरेक्टर्स, खूप प्रोडक्शन हाऊसचे उंबरटे झिजवले, पण हाती काहीच नाही लागलं. आता या सर्वजणी मिठूचं बोलणं शांतपणे ऐकत असतात. आता मिठू पुढे सांगते की तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा ऑडिशन द्यायचे ना तेव्हा सगळे माझी तारीफ करायचे, पण काम कोणीच देत नव्हतं. नंतर मला समजलं की आता आपण अभिनय नाही करू शकत, पण माझं मन काही मानायला तयार नव्हतं. काम मिळत नव्हतं म्हणून फ्रस्ट्रेशन आलं आणि मग हळूहळू डिप्रेशन. तेव्हा तेजा म्हणते की मिठू, इतकं सगळं चाललं होतं तुझ्या लाईफमध्ये, पण तुला एकदाही नाही वाटलं का गं की येऊन आम्हाला सांगावं. तेव्हा मिठू म्हणते की कशी येणार तुम्ही सगळ्याजणी तुमच्या लाईफमध्ये खूप बिझी होता. वल्लरी खूप मोठी वकील झाली, प्रेरणादी हॉटेल सांभाळायला लागली, बिझनेस वुमन झाली, श्वेता म्युझिकचे क्लासेस घ्यायला लागली आणि तेजा तू तर आधीपासूनच सक्सेसफुल होतीस आणि मी लूजर. कुठल्या तोंडाने आले असते मी फेल झाले होते आणि अनिमेशच्या हल्ल्यानंतर माझ्या कमी लक्षात राहू लागलं होतं. तेव्हा हे कळून मला चुकलं की अभिनय हे क्षेत्र आपल्यासाठी नाही आहे. तेव्हाच मी ठरवलं की आता परत नाही जायचं आणि म्हणून स्वतःला एक्सप्लोर करायचं असं ठरवलं मी. त्या आश्रमात लहान लहान मुलांना शिकवू लागले मी आणि माझं मन तिथेच रमलं. मला तर माझ्या आईवडिलांना पण माझ्याबद्दल सांगायची काहीच इच्छा नव्हती आणि माझ्याबद्दल कोणाला काहीच सांगू नका असं मी आश्रमात पण सांगून ठेवलं होतं. आता हे सगळं ऐकून सर्वजणी खूपच इमोशनल झालेले असतात आणि रडत असतात. आता वल्लरी मिठूला म्हणते की मिठूताई, तुम्ही आश्रमात काम करत होतात तर मग इथे आपल्याकडे का नाही आला परत. तेव्हा मिठू म्हणते की कशी येणार गं, गिल्ट होतं मनात वल्लरी, आपण आयुष्यात काहीच करू शकलो नाही ना, या गोष्टीचं गिल्ट होतं आणि मला असं वाटलं की तुम्ही सगळ्याजणी माझ्यावरती हसाल, माझी टर उडवाल. तेव्हा श्वेता रागाने म्हणते की तू काय डोक्यावर पडलेस का गं, आम्ही मैत्रिणी आहोत ना तुझ्या, मग असं का वागू. आता तेजा मिठूचा हात हातात घेत म्हणायला लागते की हे बघ, झालं गेलं सगळं विसरून जा, तुला वाटेल ना ते कर, आता पण प्लीज आम्हाला सोडून नको जाऊस. तेव्हा मिठू तेजाला मिठी मारते तर बाकीच्या सर्वजणीसुद्धा खूपच रडत असतात. आता प्रेरणा म्हणते की मिठू, तेजा एकदम बरोबर बोलते, आता तू आम्हाला सोडून कुठेच जायचं नाही आणि आज तू इतक्या दिवसांनी घरी आली आहेस ना, त्यामुळे आज मी तुझ्या आवडीचं करणार आहे सगळं, एकदम स्पेशल जेवण, कारण आज आपल्या मैत्रीचं चित्र पूर्ण झालं आहे. तर वल्लरी म्हणते की मिठूताई, तुमच्या येण्याने हे घर पूर्ण झालं आहे, ही दिवाळी खरंच खूप स्पेशल आहे. तर यानंतर इकडे आपण पाहतो की आता इंदुताई खाली एकट्याच फेऱ्या मारत असतात. तेव्हाच आता तिथे मिठू येते आणि इंदुताईंना असं बघून ती त्यांना म्हणते की काकू, तुम्ही इथे असं खाली काय करताय, चला वरती चला. यावर इंदुताई काहीच उत्तर देत नाही. तेव्हा मिठू त्यांना म्हणते की काकू, गेल्या 3 वर्षात खूप काही बदललं ना, म्हणजे सगळ्यांच्या राहण्याच्या जागा बदलल्या, स्वभाव बदलले, आयुष्य बदललं, पण तुम्ही मात्र तशाच आहात, भांडणं लावणाऱ्या. आणि विचारते की का वागलात तुम्ही असं माझ्याशी, का खोटं बोललात. तेव्हा इंदुताईंना आता काय उत्तर द्यावं हे काहीच कळत नाही आणि त्या अडखळतच म्हणायला लागतात की ते तू आम्हा सगळ्यांना सोडून गेली होतीस ना, म्हणून मला खूप राग आला होता गो तुझा, म्हणून मी खोटं बोलले. तेव्हा मिठू म्हणते की म्हणून माझ्या मैत्रिणीबद्दल माझ्याशी खोटं बोललात का, आणि एकीला तर जीवानीशी मारलं तुम्ही, पण तरीही मी तुमच्यावर रागवणार नाही आणि भांडणार तर अजिबात नाही, कारण राग, लोभ या सगळ्यांच्या पलीकडे गेली आहे मी, कारण आयुष्याने खूप काही शिकवले मला. तेव्हा इंदुताई विचारतात की काय बोलते मिठू हे तू. यावर मिठू म्हणते की काकू, लहान तोंडी मोठा घास घेते, पण एक सांगू का, आपलं आयुष्य एखाद्या गुलाबाच्या फुलासारखं असावं. गुलाब झालं तर कोणीतरी प्रेमाने जवळ करेल आणि काटा झालं तर काढून फेकून देईल. आता तुम्हाला ठरवायचं आहे की गुलाब व्हायचं आहे की काटा. तेव्हा हे ऐकून इंदुताई खूपच टेन्शनमध्ये येतात आणि मिठूकडे बघायला लागतात.
आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मनोज वल्लरीला एक कसली तरी डायरी दाखवतो. तेव्हा वल्लरी मनोजला विचारते की हे काय आहे. तेव्हा मनोज सांगतो की माझा सगळ्यात मोठा आनंद आपलं बाळ. तेव्हा वल्लरी म्हणते की मलाही आता असंच वाटतंय की आपण आपल्या बाळाचा विचार करायला हवा. असं म्हणून ती मनोजला मिठी मारते. तर यानंतर आपण पाहतो की वल्लरी कैलासला भेटायला आलेली असते आणि ती त्याला म्हणते, आम्ही श्वेताताईंच्या जीवाभावाच्या मैत्रिणी तर आहोतच, पण म्हणून मग आम्ही त्यांचा जोडीदार नाही ना होऊ शकत. आयुष्याचा जोडीदार म्हणून त्यांनी तुम्हाला निवडले. आम्ही तुमची जागा कधीच नाही घेऊ शकत. तर इकडे इंदुताई आता श्वेताचे सुद्धा कान भरायला लागतात आणि तिला म्हणायला लागतात की आपला नवरा सोडला, संसार सोडला आणि असं दुसऱ्यांच्या घरात पडून राहायला चांगलं वाटतं का गं बाई तुला. तर इकडे वल्लरी काकुळतीने कैलासला सांगत असते की श्वेताताईंच्या डोळ्यातले अश्रू तर आम्ही पुसूच, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणणार हे फक्त तुमच्या हातात आहे. एक बहीण म्हणून ही भाऊबीजेची ओवाळणी द्याल का मला, असं म्हणून वल्लरी खूप रडायला लागते. तर कैलाससुद्धा आता आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतो आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.